नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती. आजचा विषय आहे सोन्याचा. सोनं खरेदी करताना काय नियम सरकारने बदलले आहेत, सोनं खरेदी करताना आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, सोनं खरेदी करताना आपल्याला कुठली कागदपत्र जमा केले पाहिजेत, दाखवले पाहिजे, सबमिट केले पाहिजेत आणि HUID कोड म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी पांडुरंग दाताळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे 6 अंकी HUID कोड देण्यात आलेला आहे. HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन. आता जुनं 4 अंकी हॉलमार्क काढून सरकारने आता त्याला 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड अनिवार्य केलेला आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक दागिन्याला आता त्याची स्वतःची ओळख असेल, आयडेंटिटी असेल. त्याच्यामुळं जी सोन्यामध्ये भेसळ होत होती अगोदर, ती भेसळ होण्याचे चान्सेस आता शून्य झाले आहेत. तुम्ही जर कुठल्या दुकानात खरेदीसाठी गेलात तर तुम्हाला त्या दुकानात गेल्यावर BIS केअर ऍप वरून तो कोड स्कॅन करायचा आहे आणि कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या सोन्याबद्दलची माहिती येईल. जसे की सोनं किती कॅरेटचं आहे, त्याच्यामध्ये हॉलमार्किंग कोड कुठला आहे, हॉलमार्किंग सेंटरमधून कुठल्या सेंटरमधून तो आलेला आहे. लक्षात ठेवा, जर ज्या दागिन्यावर 6 अंकी HUID कोड नसेल तर प्लीज आता सोनं खरेदी करू नका. तुमचा दुसरा नियम बदल आहे तो तुमच्या कागदपत्रावरती आहे. आता येऊया कागदपत्राकडे, कारण इथंच तुमची खरी गडबड होऊ शकते. जर तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोनं खरेदी करत असाल तर आता तुम्हाला पॅन कार्ड देणं गरजेचं आहे. आणि जर तुमची खरेदी 10 लाखाच्या वर जात असेल तर तुम्हाला आता पॅन कार्ड सोबत आधार कार्ड आणि तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणजे सोर्स ऑफ इन्कम आता तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. त्यामुळे आता सरकार आता मोठ्या व्यवहारावर कडक नजर ठेवून आहे, जेणेकरून काळ्या पैशाचा वापर जो सोने खरेदीवर होऊ शकतो तो आता पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच तुम्हाला 2 लाखाच्या वर जर कॅश व्यवहार करायचा असेल तर प्लीज तुम्ही टाळा, कारण तुमच्यावर आता दंडात्मक कारवाई होऊ शकते. आता तिसरा आणि छोटासा बदल असा आहे की हॉलमार्किंगच्या व्याप्तीमध्ये वाढ झाली आहे. गव्हर्नमेंटने 2026च्या सुरुवातीलाच सरकारने 6वा टप्पा म्हणजे फेज 6 लागू केला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे हॉलमार्किंग सगळ्यासाठी आता बंधनकारक केले गेले आणि देशातील जवळपास 380 जिल्ह्यामध्ये विना हॉलमार्क सोनं विकणं आता कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही आता ग्रामीण भागात जरी राहत असाल तरी तुम्हाला आता शुद्ध सोन्याची खात्री मिळणार आहे. आता नियम नंबर 4 काय आहे की आयात आणि मेकिंग चार्जेसवर याचा परिणाम होणार आहे. एका तांत्रिक आणि महत्वाच्या नियमामुळे सोन्याचे भाव बदलू शकतात. सरकारने सोन्याच्या आयातीला आता रेस्ट्रिक्ट केले आहे, प्रतिबंधित केलेला आहे. अगोदर सोन्या आयातीवर एवढे निर्बंध नव्हते, पण आता गव्हर्नमेंट त्याच्यावर निर्बंध आणले आहेत. आता याचा परिणाम असा होतो की बाजारात सोन्याचा पुरवठा मर्यादित होऊ शकतो आणि यामुळे कदाचित सोन्याचे भाव वाढतील किंवा ज्वेलर्स त्याचे मेकिंग चार्जेस जे आहेत ते वाढवू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी 2-3 दुकानामध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेसची तुलना करून तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि 5वा नियम, तुम्ही गुंतवणूक करताय, सोनं घेताय, तो टॅक्स तो देना पडेगा ना भाई. ही आहे गुंतवणूक. तुमच्याकडे सोनं आहे, दागिने आहे किंवा डिजिटल गोल्ड आहे, तुम्ही 2 वर्षानंतर विकताय. म्हणजे समजा तुम्ही 2026 मध्ये दागिने घेतलाय आणि ते 2 वर्ष ठेवून म्हणजे 2028 मध्ये जर तुम्ही सोनं विकायला गेलात, जो परतावा येईल तुम्हाला त्यावरती तब्बल तुम्हाला 12.5% तुम्हाला टॅक्स हा लॉंग टर्म कॅपिटल गेन्सच्या टॅक्सच्या स्वरूपात तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावा लागणार आहे. जर याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही फक्त गुंतवणुकीचा विचार करतात आणि गुंतवणुकीसाठी जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही सोव्हरेन गोल्ड बॉन्ड घेऊ शकता, ज्याला की आपण SGB म्हणतो. याचा विचार तुम्ही करू शकता. तुम्ही जर हे बॉन्ड्स 8 वर्षाच्या मॅच्युरिटी पर्यंत ठेवले तर त्यावर मिळणारा जो परतावा आहे तो पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे. तर मित्र, हे होते 2026 मधले नवीन नियम. थोडक्यात सांगायचं तर 6 अंकी HUID कोड तपासा. 2 लाखाच्या वर खरेदी करण्यासाठी जर जात असाल तर पॅन कार्ड सोबत ठेवा. तुमचा खरेदी झाल्याच्या नंतर तुम्ही पक्क बिल घ्या आणि तुम्हाला सोनं खरेदी करायला गेल्यावर तुम्हाला ऍप्लिकेशन सांगितले BIS केअर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्हाला सोन्याची प्युरिटी, तो हॉलमार्क आणि BIS कोड हे सगळं तपासा आणि सगळी तपासूनच तुम्ही सोनं खरेदी करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज मध्ये जर रस असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.